लोकांना बदलण्याचा प्रयत्न करू नका. स्वतःला खुश ठेवण्याचा निर्णय म्हणजे स्वतःचं आयुष्य बदलणारा निर्णय. आजपासून एक निर्णय स्वतःसाठी घ्या. लोकांसाठी नाही, स्वतःसाठी जगा. कधी असं वाटलं आहे का आपण सगळ्यांसाठी जगतो पण स्वतःसाठी उरतच नाही? घरासाठी, नात्यांसाठी, समाजासाठी आपण इतकं झुकतो की एक दिवस आरशात स्वतःकडे पाहिलं ना की प्रश्न पडतो, मी कोण आहे? प्रेमासाठी सगळं सहन करणं म्हणजे महानपणा नाही. कधी कधी नाही म्हणणं हेच खरं आत्मसन्मानाचं चिन्ह असतं. आज आपण अशाच आत्मसन्मानावरती बोलणार आहोत, जिथे नाही म्हणण्याची गरज खूप महत्वाची आहे. स्वतःचा सन्मान जपण्यासाठी नाही म्हणण्याचे धैर्य, सामर्थ्य का गरजेचं आहे आणि ते आपण कशा पद्धतीने स्वतःमध्ये निर्माण करू शकतो तेच आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण की जगण्यासाठी आत्मसन्मान हा खूप महत्वाचा असतो. सर्वात प्रथम भाग एक म्हणजे लोक नाही का म्हणू शकत नाही या प्रश्नाचं उत्तर शोधूयात. आपण नाही म्हणायला का घाबरतो? लोक काय म्हणतील हा प्रश्न सतावतो. नातं तुटेल का हाही प्रश्न पडतो. मला कोणी स्वार्थी म्हणतील का याही प्रश्नाने आपण स्वतःलाच कमी लेखतो. प्रेम कमी होईल का हाही प्रश्न उद्भवतो. लहानपणापासूनच आपल्याला शिकवलं जातं, मोठ्यांचं ऐका, शांत राहा, वाद करू नका. पण कोणी सांगितलं आहे का स्वतःच्या मनाचा आवाज ऐकायला शिका ना. आपण इतके लोकांना खुश करण्यात गुंततो की स्वतःची किंमतच स्वतः कमी करून घेतो. भाग 2 म्हणजे प्रेम आणि आत्मसन्मान यातला फरक देखील आपल्याला ओळखता आला पाहिजे. प्रेम म्हणजे समर्पण, प्रेम. पण आत्मसन्मान म्हणजे एक मर्यादा. प्रेमात काळजी असते पण आत्मसन्मानात स्वतःची ओळख असते. जो व्यक्ती तुम्हाला सतत कमी लेखतो, तुमच्या भावना दुर्लक्षित करतो, तुमच्या स्वप्नांवर पाय ठेवतो, ते प्रेम नाही बरं का, ती त्याला लागलेली सवय आहे. खरं प्रेम कधीच तुमचा सन्मान हिरावून घेत नाही. भाग 3 कुटुंब आणि समाजातील उदाहरण पहा. एका घरात सून सगळं काही सहन करते आणि हा प्रत्येक घरातला प्रश्न आहे, कारण तिला शिकवलं जातं घर टिकवायचं असेल तर गप्प राहा. पण तिचं गप्प राहणं म्हणजे तिची चूक नाही का? जेव्हा अन्याय होतो आणि ती जर शांत बसत असेल, आपण शांतच राहतो, तेव्हा मात्र आपण स्वतःलाच दुखावतो. कधी कधी बस आता पुरे म्हणणं आवश्यकच आहे ना. नाही म्हणणं म्हणजे बंड नाही. नाही म्हणणं म्हणजे स्वतःला दिलेली ती एक साथ आहे, स्वतःच्या पाठीशी उभं राहणं. भाग 4 म्हणजे नाही म्हणण्याची ताकद निर्माण करा. नाही म्हणणं म्हणजे नातं तोडणं नाही, ते नात्यात एक मर्यादा आखणं आहे. ज्यांना तुमच्यावर खरंच प्रेम आहे ना, ते तुमच्या मर्यादा स्वीकारतील. ज्यांना फक्त तुमचा वापरच करायचा आहे ते रागावतील, चिडतील, तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतील, गप्प करण्याचा प्रयत्न करतील. पण लक्षात ठेवा, जो रागावतो कारण तुम्ही स्वतःचा सन्मान जपलात, तो कधीच तुमचा नव्हता, त्यामुळे तो गेलात तरी चालेल. भाग 5 म्हणजे स्वतःला दिलेला शब्द. आज स्वतःला एक वचन स्वतःला द्या. मी कोणाच्याही भीतीपोटी स्वतःला कमी करणार नाही. मी शांत राहील पण अन्याय सहन करणार नाही. मी प्रेम करेल पण स्वतःचा सन्मान गमावणार नाही. कारण मी प्रेमाशिवाय जगू शकते पण सन्मानाशिवाय नाही. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि प्रत्येकाला समजलाच पाहिजे. भाग 6 म्हणजे नाही म्हटल्यानंतर काय होतं. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा नाही म्हणताना तेव्हा सगळे चकित होतात, कारण त्यांना तुमची सवय असते नेहमी होकार ऐकण्याची, नेहमी झुकणारी, नेहमी शांत राहणारी. पण ज्या दिवशी तुम्ही ठाम उभे राहता त्या दिवशी लोकांना तुमची नवी ओळख होते. त्यांच्या लक्षात येतं, हो काही लोक दूरही जातील बरं का, काही तुम्हाला चुकीचं म्हणतील, काही जण तुमच्यावर आरोप करतील, दोष टाकतील, पण एक गोष्ट नक्की मात्र घडेल, तुमचा स्वतःवरचा आत्मसन्मान, स्वतःचा आदर तुम्ही स्वतःच वाढवा आणि स्वतःच्या डोळ्यात स्वतःला उंच वाटणं, स्वाभिमानी वाटणं, हाच तर खरा मोठा विजय आहे ना. भाग 7 म्हणजे अपराधीपणापासून मुक्त व्हा. बऱ्याचदा आपण नाही म्हटल्यानंतर मनात अपराधीपणा येतो. मला कोणी नाव ठेवेल का, मी जास्त कठोर तर वागले नाही ना, मी थोडं सहन केलं असतं तर नाती टिकली असती, लोक मला वाईट तर म्हणणार नाहीत ना. पण स्वतःला एक प्रश्न विचारा, जेव्हा तुम्ही रोज सहन करत होता तेव्हा कोणाला अपराधीपणा वाटला होता का? ज्यांना तुमच्या वेदना दिसल्याच नाही त्यांच्या मतासाठी तुम्ही का स्वतःला तोडताय? स्वतःची बाजू घेणं म्हणजे चुकीचं वागणं नाही, ते आत्मसन्मानाचं रक्षण करणं आहे. भाग 8 म्हणजे शांत पण ठाम व्यक्तिमत्व बनवा.
नाही म्हणणं म्हणजे आरडाओरडा करणं का? तर नाही, ते शांत पण ठाम निर्णय घेणं आहे. तुम्ही आवाज वाढवू नका, पण तुमची भूमिका, तुमचं मत हे नेहमी स्पष्ट ठेवा. जगाला तुमचा राग नाही आठवणार, पण तुमचं ठाम भूमिका घेणं हे त्यांच्या नक्कीच लक्षात राहील. ज्यांनी तुमच्या आयुष्यात मर्यादा आखल्या, ज्यांच्या लोकांनी तुम्हाला शेवटी मान दिला, कारण जग त्या व्यक्तींनाच मान देतं जी व्यक्ती स्वतःला आधी मान देते. त्यामुळे आधी स्वतःचा सन्मान वाढवा. स्वतःचा सन्मान, स्वतःचा मान हा स्वतःच ठेवायचा असतो. भाग 9 म्हणजे आयुष्य बदलण्याचा टर्निंग पॉइंट आपल्याला ओळखता आला पाहिजे. कधी कधी आयुष्यात एकच निर्णय संपूर्ण आयुष्य बदलतो. कधी कधी एक नाही तुम्हाला चुकीच्या नात्यातून बाहेर काढू शकतो. कोणी एक नसतो तो जो तुम्हाला नात्यांमध्ये अडकून ठेवू शकतो. कोणी एक नाही जो तुम्हाला मानसिक त्रासातून मुक्त करू शकतो. एक निर्णय नाही जो तुम्हाला तुमची खरी ओळख परत करून देऊ शकतो. कधी कधी देव सुद्धा तुमच्या निर्णयाची वाट पाहतो बरं का, तुम्ही स्वतःसाठी उभं राहण्याची. अंतर्मनाला स्पर्श करणारा आजचा हा व्हिडिओ. आज आरशात जर स्वतःकडे पाहिलत ना, तर स्वतःला विचारा, मी स्वतःला न्याय देते का? जर उत्तर नाही असेल तर आजपासूनच सुरुवात करा. जग बदलायचं नाही, स्वतःची भूमिका बदलायची आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्ही कोणाचं पर्याय नाही, तुम्ही कोणाची गरज नाही. तुम्ही एक स्वतंत्र, सन्मानास पात्र असलेले एक व्यक्तिमत्व आहात. आणि हो, प्रेम खूप सुंदर आहे. प्रेम तर मिळायलाच हवं आणि ते द्यायलाही हवं. पण सन्मान त्याहून सुंदर आणि आकर्षक आहे. आजपासून एक निर्णय घ्या. लोकांना खुश करण्यासाठी नाही, तर स्वतःला खुश ठेवण्यासाठी तुम्ही जगाल. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भिडला असेल, जर तो त्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा ज्याला नाही म्हणण्याचे धैर्य हवं आहे. तुम्ही खास आहात, तुमची किंमतही खूप काही आहे, पण ती तुम्हाला ओळखायची आहे. आणि तुमचा सन्मान हा तुमच्याच हातात आहे. आणि जर तुम्हाला असेच विचार, स्वतःचा सन्मान जपण्यासाठी धैर्य देणारे संदेश, कुटुंब, नाती आणि आयुष्य बदलणारे खरे विचार ऐकायचे असतील, तर आपल्या थॉट्स या कुटुंबाचा भाग नक्की बना. या चॅनेलवर आपण बोलतो स्वाभिमानाबद्दल, सेल्फ रिस्पेक्ट बद्दल, नात्यांमधल्या सत्याबद्दल आणि स्वतःसाठी उभं राहण्याच्या ताकदीबद्दल. जर आजचा हा संदेश तुमच्या मनाला भिडला असेल, तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. कारण तुमचा एक लाईक माझे आणखी अशा विचारांनी भरलेल्या व्हिडिओला प्रेरणा बनवतं. हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत शेअर नक्की करा ज्याला आज स्वतःसाठी उभं राहण्याची गरज आहे. आणि अजूनही सांगते, सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढचा प्रत्येक प्रेरणादायी व्हिडिओ हा सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. कारण इथे आपण फक्त व्हिडिओ बनवत नाही, इथे आपण मनांना ताकद देतो, प्रेरणा देतो. पुन्हा भेटूया नवीन विचारांसोबत. तोपर्यंत तुमचा सन्मान जपा, कारण की तुमचा सन्मान हीच तुमची खरी ताकद आणि ओळख आहे. भेटूया पुन्हाच नवीन विचारांसोबत. तोपर्यंत धन्यवाद.